महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी बीजेपी एसबीसी या बांधवांचा हा घोष आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाते हा मोठा माणूस निश्चित नाही, त्याची मला खात्री आहे. आम्ही खूप बॅकग्राऊंड मध्ये राहिलो आणि सामान्य आहे, पण आम्ही ज्या विषयावर बसतो त्या विषयाला शासनानं प्राधान्य द्यावं. नावं द्यावीत, त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं आणि सरकारची शासनाची चर्चा झाली. मला वाटतं एका चर्चेत तेवढा दुसऱ्या चर्चेत होईल, पण लवकर आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल. कारण इतके दिवस उपोषणाला बसणं हे मला वाटतं अजिबात योग्य नाही, अजिबात योग्य नाही. आणि शहराच्या दृष्टीने तब्येतीच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो पुन्हा दोन्ही जणांना नवनाथजींना की आपण या ठिकाणी शिष्टमंडळाची नामांकन द्यावी. आणि त्यामुळे मी सर्व अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, मुख्यमंत्री महोदय या आपल्या ठिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला जो विषय आहे, जो प्रश्न आहे तो त्यातून सुटेल. आज मुहूर्ताचा 9वा दिवस. लक्ष्मणजी, नवनाथजी त्याची तब्येतही थोडी घासावर चाललेली आहे. म्हणून 2-3 वेळा अतुलजी आले, आजी आले, येऊन गेले, पण आपल्या कुठं ठाम आहे. त्यांच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्याच्याशी या ठिकाणी गेलेली आहे. उदयजी या ठिकाणी अतुलजी आहेत, या ठिकाणी आपलेच सहकारी आमदार या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं की याचा मार्ग निघाला पाहिजे. 9-10 दिवस उपोषण करायचं, शरीराला क्रीडा करून घ्यायची, काही पॅरेंट्स असे आहेत की ते कमी जास्त होत चाललेले आहेत. म्हणून आम्हालाही त्याच्या तब्येतीची काळजी आहे. म्हणून काल मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब, प्राध्यापक लक्ष्मण आणि वाघमारे साहेब हे दोघं गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आज सरकारच्या वतीनं माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब, माननीय मंत्री उदय सामंत साहेब, ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आपल्यासोबत राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब हे आपल्याशी बोलतील, आंदोलनकर्त्याशी तिथे बोललेले आहेत. मी महाराष्ट्रामध्ये उपोषणकर्त्याच्या बाजूने आम्ही गेले 8-9 दिवस प्रसार माध्यमांच्याद्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला ही माझी भूमिका आजपर्यंत मांडत आहोत. मी या निवेदनामध्ये सगळे मुद्दे वाचून नाही जात.